नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी सिमला मिरचीची एक नवीन पद्धतीने रेसिपी ट्राय करणार आहे. कारण माझ्याकडे काय होतं, सिमला मिरची बनवायची म्हटलं ना तर टिफिनमध्ये सगळ्यांनाच ती नको असते आणि मुलांची तर लगेचच तोंड वाकडी होतात सिमला मिरची म्हटलं की. आम्हाला ती भाजी नको आहे, मला सिमला मिरची आवडत नाही आणि बरेचसे ट्राय केले मी, पण या पद्धतीने एकदा मी बनवली आणि मुलांना इतकी आवडली ना, अगदी सगळे भाजी जी आहे ना ती अगदी चाटून पुसूनच खाल्ली. इतकी टेस्टी ही रेसिपी लागते. अगदी सिंपल रेसिपी आहे, खूप मसाले वगैरे काही लागत नाही, पण अगदी छान लागते आणि मुलांना तर अगदी टिफिनला आवडेल अशीच रेसिपी आहे. ती परत परत मागवून घेतात टिफिनसाठी, अशी ही रेसिपी आहे. तर सर्वात आधी तर कढई छान गरम करून घेतली. त्याच्यामध्ये साधारणतः 1-2 पळी इतकं तेल टाकले आणि तेल चांगलं गरम करून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग टाकले आणि ते छान फुललं ना की त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः 1 चमचाभर आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, तर त्याची पेस्ट होती तर ती ॲड केली आहे आणि ते थोडंसं परतून घ्यायचंय. त्याच्यानंतर हा जो घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे तर तो ॲड केला साधारणतः 1 चमचाभर आणि आता हे सर्व जे मसाले आहेत ना ते छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये आणि त्याच्यानंतर एक कांदा मीडियम साईजचा उभा चिरून घेतलाय, पातळ असा, जसं आपण भजी बनवण्यासाठी चिरतो ना तसा चिरून घेतलाय आणि तो आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये. 1-2 मिनिट आपल्याला तो परतून घ्यायचा आहे आणि हे जे आहे हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, थोडीशी हळद टाकली आहे आणि बाकी इतर कोणतेही मसाले जास्तीचे मी काही वापरलेले नाही आहेत. आता आपल्याला हे सर्व मिश्रण आहे तर ते परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनिट आपल्याला हे कांदा आहे तर तो परतून घ्यायचा आहे छान असा. अगदी सिंपल रेसिपी आहे आणि होते पण झटपट. सकाळी किती काही गडबड असेल ना तरी आपल्याला ही रेसिपी करायला अगदी तितकीशी अवघड नाहीये, कारण खूप जास्त वाटण मसाले वगैरे काही लागत नाही. अगदी सिंपल पद्धतीने जे घरामध्ये आपले साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आपण हे बनवू शकतो. तर कांदा चांगला भाजलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये सिमला मिरची ॲड करायची आणि सिमला मिरची टाकल्यानंतर पण आपल्याला ह्या सर्व जे मसाले आहेत तर त्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, परतवून घ्यायची आहे चांगली, कारण तो मसाला जो आहे त्याच्यामध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे. तर 1-2-3 मिनिट आपल्याला ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे याच्यामध्ये ज्याच्यामुळे त्याची चव आणखीन वाढते, तर ते पण मी पुढे सांगेल. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर मीठ आहे चवीपुरतं ते ॲड केलं आणि आता आपल्याला परत एकदा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, आणि सिमला मिरची अशी पातळ काप केली ना आणि शिजायलाही फारसा वेळ लागत नाही आणि खूप जास्त शिजलेली पण छान नाही लागत सिमला मिरची. तर याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला आहे तर तो ॲड केलाय. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी अशी टेस्ट याची छान लागते. तर मी बऱ्याच वेळेला करताना कधी वापरते कधी नाही वापरत, आता होतं माझ्याकडे त्यामुळे मी तो ॲड केलाय. पण असाही कांदा लसूण मसाल्यामध्ये ही भाजी खूप छान लागते. आणि मसाला ॲड केल्यानंतर पण आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय. 1 मिनिट आपल्याला हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचंय आणि थोडंसं झाकण ठेवून 1-2-3 मिनिटाची मी वाफ देऊन घेणार आहे. खूप जास्त वेळ आपल्याला वाफ द्यायची गरज नाही पडत आणि अगदी झटपट होते ही. बघू शकता तुम्ही, तयार झाली आहे भाजी आणि आता थोडंसं मिक्स करून घेते मी आणि गॅसची फ्लेम आहे ना ती ऑफ करायची आणि अगदी ताजं जे दही असतं ना तर ते घ्यायचंय आणि ते छान फेटून घ्यायचंय. साधारणतः पाव वाटी दही घेतलंय कारण भाजी थोडीशी कमी होती त्याच्यामुळे. आणि आता आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच हे छान असं मिक्स करायचंय आणि नंतर 1-2 मिनिट आपल्याला परत गॅस चालू ठेवून छान परतून घ्यायचंय आणि झटपट अशी सिमला मिरचीची जी चटपटी तशी भाजी आहे तर ती तयार झाली आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता छान अशी चमचमीत भाजी तयार झाली आहे. अगदी 10 मिनिटात आपली ही भाजी आहे तर ती तयार होते
आणि किती काही गडबड असेल ना टिफिनसाठी सकाळच्या, तरी आपण ही अगदी झटपट बनवू शकतो. फक्त याला दही जे आहे ना, तर ते खूप जास्त आंबट नाही वापरायचं, म्हणजे मुलांनाही ती फार आवडेल. आणि दही असल्यामुळे खूप जास्त तिखटही होत नाही, त्यामुळे मुलं पण आवडीने खातात. आणि त्यांना पटकन कळतही नाही भाजी नक्की कशाची आहे ते. पण त्यांना नाव सांगितलं ना, की मग ते खायचे नसते. टेस्ट बघितल्यानंतर अगदी टिफिन पूर्णपणे फिनिश होऊन जातो. तर बघू शकता तुम्ही, खूप छान टेस्टी अशी शिमला मिरचीची भाजी तयार आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.